नमस्कार. सध्या स्त्रियांएवढेच पुरुषांना देखील केसांचे अनेक विकार संभवतात. त्यामध्ये अकाली केस पांढरे होणं, ज्याला आपण ग्रेइंग म्हणतो, त्याच्यानंतर बॉल्डनेस, त्याच्यानंतर ॲलोपेशिया, विविध त्वचेचे किंवा केसांच्या त्वचेचे फंगल इन्फेक्शन्स, हे विकार खूपच प्रमाणामध्ये आता आढळलेले दिसतात. ह्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे लाईफस्टाईल. तुमचं राहणीमान, तुमचं डाएट, तुमचं खाणं-पिणं, तुमचं शिस्त, ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात की तुमचं केसांचं आणि त्वचेचं आरोग्य कसं राहील. सो महत्त्वाची गोष्ट अशी की आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्ट्रेस फॅक्टर हा सगळ्यांनाच आहे. लाईफस्टाईल ही सगळ्यांचीच डिस्टर्ब आहे. त्याच्यामुळे वयाच्या लहानपणी म्हणजेच 20शीमधनं किंवा 15व्या वर्षापासूनच आजकाल केस पांढरे होणे किंवा टक्कल पडणं ह्या गोष्टी दिसतात. तर मग आता ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण चेंज करू शकतो. त्याच्यातल्या खूप कॉमन चुका आपण ज्या करतो त्या म्हणजे खूप जास्ती कोल्ड्रिंक्सचं सेवन करणं, खूप जास्ती मसालेदार अन्न सेवन करणं, खूप जास्ती तेलकट किंवा स्पायसी अन्न सेवन करणं, खूप जास्ती मीठ असलेलं जसं वेफर्स झाले, नमकीन झालं किंवा चिप्स झाले, अशा प्रकारचे आहाराचं सेवन करणं. तर अशा ज्या छोट्या चुका आपण ज्या डेली बेसिसवरती करत असतो, तर ह्याच्यावरती जर आपण नियंत्रण केलं किंवा आपण आपलं जर डाएट खूप मॉडिफाय केला, तर नक्कीच हे जे अर्ली एजिंग आहे किंवा केसांच्या किंवा त्वचेच्या ज्या समस्या खूप लहान वयापासून संभवतात, तर ह्या होणार नाहीत. सो ह्या 2-3 गोष्टी जरी आपण वर कंट्रोल केलं तरी पण खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. त्याच्या सोबतच काही गोष्टी आपल्या आहारामध्ये जर आपण आणल्या, जसं आवळ्याचा जर आपण सेवन विविध प्रकारे केलं, जसं की आवळ्याचा मुरंबा झाला किंवा आवळ्याचं चूर्णाचं जर आपण सेवन केलं किंवा आवळ्याची जर फोड सुकवून त्याचं जर आपण सेवन केलं, तर आवळ्यामध्ये असलेल्या न्यूट्रिएंट्समुळे किंवा व्हिटॅमिन सीचा खूप मोठा स्रोत असल्यामुळे आपलं केसांची ही जी हेल्थ आहे ते खूप चांगलं ठेवतं. त्याच्यासोबतच जर तुमची पित्त प्रकृती असेल, म्हणजेच सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, जर तुम्ही हीट सेन्सिटिव्ह आहात किंवा तुम्हाला जर गरमी सहन होत नसेल किंवा तुम्हाला असं जर जाणवत असेल की तुमच्या शरीरामध्ये गरमी किंवा उष्णता खूप जास्ती आहे, लघवीला पिवळेपणा खूप जास्ती आहे, खूप घाम येत असेल, तर तुम्ही आपल्या आहारामधल्या ज्या काही थंड गोष्टी असतात, जसं ताक आहे, काकडी आहे किंवा गुलकंद सारखे पदार्थ जर तुम्ही सेवन केले, तर नक्कीच तुमच्या शरीरातली जी उष्णता, अतिउष्णता जी आहे, तर ती कमी होऊन तुमची त्वचा आणि तुमचे केस हे चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल. त्याच्यासोबतच आयुर्वेदामधले वेगळे पंचकर्म तुम्ही करून तुमचं स्किन आणि हेअर्स खूप चांगले ठेवू शकतात. काही हेअर ऑइल्स असतात, हेअर पॅक्स असतात, वेगवेगळे पंचकर्म असतात. तर तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग करून तुमची त्वचा आणि तुमची स्किन नक्कीच छान ठेवू शकता.